मंडळी नमस्कार. मंडळी, राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सध्या होऊ घातलेल्या आहेत. 15 तारखेला त्या मतदान होईल, 16 तारखेला त्याचा निकाल जाहीर होईल. मात्र ह्या निवडणुकीमध्ये एक नवीन सुरस कथा आपल्याला बाहेर आलेल्या पाहायला मिळत आहेत. कथा काय काय आहेत? कथा अनेक लोकांबद्दल आहेत. म्हणजे कथा नेत्यांबद्दल आहेत, कथा उमेदवारांबद्दल आहेत, कथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांबद्दल आहे, कथा चक्क विधानसभा अध्यक्षांबद्दल देखील आहेत. म्हणजे नेमके काय काय प्रकार घडतात आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. विषय सुरुवात करूया आपण नेत्यांपासून. बहा लक्षात घ्या तुम्ही, नेत्यांच्या खलबतांना आणखीन बैठकांना तर जोर बैठका सुरू होतात. म्हणजे बैठका त्यांच्या कायम होत असतात, त्या सिक्रेट असतात, त्याच्यामध्ये कोणाला एंट्री नसते, माध्यमं तिथपर्यंत पोचू शकत नाही. मात्र ते नेमक्या बैठका काय होतात ना, हे ज्या वेळेला रिझल्ट आउट होतात, म्हणजे निकाल जेव्हा बाहेर येतात ना त्या बैठकांचे, त्यावेळेला स्पष्ट होतं. लक्षात घ्या, ही सगळी जी खलबतं होतात, या बैठका होतात, यातून आत्ताच्या घडीला काय पहिल्यांदा सुरस कथा बाहेर आलेली आहे तर तब्बल 65 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. आत्तापर्यंत आपण अनेक निवडणुका पाहिल्या, सार्वत्रिक निवडणुका पाहिल्या, जिल्हा परिषद पाहिल्या, लोकसभा पाहिल्या, विधानसभा पाहिल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामपंचायतींच्या पण निवडणुका पाहिल्या. पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बिनविरोध उमेदवार निवडून आल्याची घटना बहुधा पहिल्यांदाच घडते आहे. तब्बल 65 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले. आता त्याची घोषणा व्हायची बाकी आहे, कारण आता उमेदवारांची छाननी संपलेली आहे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख संपलेली आहे. ती यथावकाश घोषणा होईलच. पण 65 उमेदवार, त्याच्यामध्ये पुन्हा 43 जे आहेत ते भाजपाचे आहेत, 19 आहेत ते शिंदेच्या शिवसेनेचे आहेत, 2 आहेत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, आणि एक जो आहे तो इस्लामी पार्टीचा आहे, जो मालेगावमधून निवडून आलेला आहे. आता महायुतीचे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार निवडून आले, ते सुद्धा बिनविरोध. याच्यामागे काही सुरस कथा आहेत का? तुम्हाला पहिल्यांदा वाटेल की नाही, असं काय असायचं काय कारण नाही, पण त्या आहेत. त्या नेमक्या काय दडलेल्या आहेत यांच्याबद्दल अनेक गोष्टी बाहेर येऊ लागलेल्या आहेत. काही गोष्टींमध्ये पैशाचा आरोप व्हायला लागलेला आहे, काही गोष्टींमध्ये धमकी देण्याचा आरोप बाहेर येऊ लागलेला आहे, काही गोष्टींमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच सामील करून घेतल्याच्या कथा किंवा आरोप व्हायला लागलेले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या मनाप्रमाणे कारभार करतात, वाटेल तसा निर्णय देतात, किंवा त्यांना हवे ते गोष्टी त्या स्वीकारतात किंवा नाकारतात. अशा पद्धतीच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घेऊन त्यांची चौकशी देखील सुरू केलेली आहे. विशेषतः मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यामध्ये या घटना घडलेल्या आहेत. आणि आता शेवटचा विषय जो आहे तो राहुल नार्वेकरांबद्दल. राहुल नार्वेकरांनी डायरेक्ट धमकी दिलेली आहे एका उमेदवाराच्या संदर्भामधल्या एका नेत्याला. त्या नेत्यांनी त्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल केलेली आहे. निवडणूक आयोगाने यावरती आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीवरती नेमकी काय कारवाई होते ते पाहायचं.